शेतकरी बंधूंनो नमस्कार. कलिंगडाचं पीक लावताना आजही अनेक शेतकरी फक्त एकाच प्रश्नाशी झुंज देत आहेत. तो म्हणजे रोप लावावं की बी पेरावं. चला तर मग दोघांमधला फरक नक्की समजून घेऊया. आपण जर बी लावत असाल तर बी म्हणजे जमिनीशी घट्ट थेट नातं. जमिनीत पडतं आणि नैसर्गिक परिस्थितीत रुजतं. मुळे पसरतात, तंदुरुस्त होतात, झाडाची ताकद नैसर्गिकपणे वाढते. त्यात खर्च कमी, निगा कमी, पण जोखीम थोडी जास्त. पण मात्र उगवण 80 ते 85% आणि काही जागा रिकाम्याच. आणि रोप म्हटलं तर आधीच वाढलेलं निघालेलं झाड, ट्रेमध्ये काळजीपूर्वक वाढवलेलं, मुळासकट तंदुरुस्त, शेतात लावताच ताबडतोब वाढ सुरू. उगवण जवळपास 100%, फळधारणा लवकर, उत्पादन देखील जास्त, पण खर्चही तितकाच. तर शेतकरी बंधूंनो, हवामान स्थिर, पाणी उपलब्ध आणि बाजारात लवकर उतरण्याच्या विचारात असाल तर रोपेच लावा. खर्च कमी ठेवायचा आहे आणि नैसर्गिक वाढ हवी असेल तर मात्र बी लावा. तर शेवटी निर्णय आपलाच. कलिंगड पिकात कोणती व्हरायटी लावावी यासाठी एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. त्याची व्हिडिओ लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तो व्हिडिओ आपण नक्की बघावा. तसेच रोपे कुठून घ्यावी, कोणत्या नर्सरीतनं घ्यावी आणि त्याची गुणवत्ता कशी ओळखावी यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघावा. तसेच आमच्या स्टेप ग्रो ऑर्गॅनिका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.